40 वर्षांचा पुनर्वसनाचा अन्याय आता निर्णायक लढाईत. हनुमान कोळीवाडा व नवीन शेवा ग्रामस्थांचा एल्गार. 15 ऑगस्टला जे प्रशासन भवनासमोर उपोषण. सर्वपक्षीय पदाधिकारी आंदोलनात सहभागी होणार. बनावट व चुकीची 2 आज्ञापत्रे रद्द करा. विस्थापितांना न्याय देऊन पूर्ण पुनर्वसन करा, अशी ग्रामस्थांची मागणी. दिव्य भारत BSM न्यूज उरण. प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे उरण. उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, शेवा कोळीवाडा आणि नवीन शेवा या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल 4 दशकांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली. पूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय संघर्ष सुरूच राहणार. बैठकीत मार्गदर्शन करताना शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर एकजुटीने लढा देण्याची गरज व्यक्त केली. तसेच नवीन शेवा ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनल घरत, नवीन शेवा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमळाकर पाटील, भाजपचे चंद्रकांत घरत, सल्लागार पंडित घरत, शेवा कोळीवाडा, हनुमान कोळीवाडा, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी, माजी सरपंच परमानंद कोळी आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्या मागण्या योग्य असून त्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 4 दशकांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आणखी लांबविला जाऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. 15 ऑगस्टला जे प्रशासन भवनासमोर उपोषण. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून जे प्रशासन भवनासमोर उपोषण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या उपोषणात सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असून हनुमान कोळीवाडा आणि नवीन शेवा येथील हजारो ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचा आवाज शांततामय आणि लोकशाही मार्गाने प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार केला आहे. 4 दशकांच्या प्रतीक्षेनंतर आता निर्णायक तोडगा निघावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. विस्थापितांना न्याय मिळणार का? जे प्रकल्पामुळे विकासाला चालना मिळाली असली तरी प्रकल्पग्रस्त आणि विस्थापित ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जमीन, घरे आणि पारंपरिक उपजीविकेवर परिणाम सहन करणाऱ्या कुटुंबांना न्याय मिळणे आवश्यक आहे. पुनर्वसनात घर, जमीन, मूलभूत सुविधा, उपजीविकेचे साधन आणि इतर हक्कांबाबत स्पष्टता असणे गरजेचे आहे. संबंधित प्रशासनाने ग्रामस्थांशी संवाद साधून सर्व प्रश्नांची वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी आणि कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेतून अंतिम तोडगा काढावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. आता ऑगस्ट 15 रोजी होणाऱ्या उपोषणाकडे उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांचा वाढता आक्रोश, सर्वपक्षीय एकजूट आणि 4 दशकांपासून प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न यामुळे प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते आणि पुढील कार्यवाही काय करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बनावट व चुकीची 2 आज्ञापत्रे रद्द करा, विस्थापितांना न्याय द्या आणि हनुमान कोळीवाडा व नवीन शेवा गावांचे पूर्ण पुनर्वसन करा, हीच ग्रामस्थांची प्रमुख मागणी असून या मागणीसाठी आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दिव्य भारत BSM न्यूज उरण. प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे. जे प्रकल्पासाठी स्थानिक ग्रामस्थांनी जमीन व घरे दिली, पारंपरिक उपजीविकेवर परिणाम सहन केला, मात्र इतकी वर्षे उलटूनही पुनर्वसनाचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता केवळ आश्वासनांवर समाधान न मानता आश्वासन नको, निर्णायक निर्णय हवा, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून जे प्रशासन भवनासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. नवीन शेवा येथे महत्त्वपूर्ण बैठक. नवीन शेवा व शेवा कोळीवाडा, हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या वतीने रविवार 9 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता श्री शांतेश्वरी मंदिर, नवीन शेवा येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गावांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत 4 दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर आता निर्णायक भूमिका घेण्याचे ठरविण्यात आले. संबंधित प्रशासनाकडून यापुढे केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणी हवी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या बैठकीला माजी आमदार मनोहरशेठ भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, सरपंच सोनल घरत, नवीन शेवा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमळाकर पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण म्हात्रे, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णा घरत, सल्लागार बाळकृष्ण पाटील, शाखाप्रमुख शैलेश भोईर, सल्लागार पंडित घरत,
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमळाकर घरत, शिवसेनेचे गणेश म्हात्रे, हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी, खजिनदार नितीन कोळी, माजी सरपंच परमानंद कोळी, सामाजिक कार्यकर्ते हरेश कोळी, नवीन शेवा ग्रामसुधारणा मंडळाचे सल्लागार हेमंत म्हात्रे, एकनाथ घरत यांच्यासह दोन्ही गावांतील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वपक्षीय एकजुटीचा निर्धार पुनर्वसनाचा प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून तो संपूर्ण गावांच्या अस्तित्वाशी आणि भवितव्याशी संबंधित असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांच्या मागणीसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. बैठकीत उपस्थित विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे ऑगस्ट 15 रोजी होणाऱ्या उपोषणाला सर्वपक्षीय स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन करण्यात आले. 2 आज्ञापत्रे रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी, बनावट व चुकीची 2 आज्ञापत्रे रद्द करा, अशी प्रमुख मागणी केली आहे. संबंधित कागदपत्रांमुळे पुनर्वसन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे या आज्ञापत्रांची सत्यता व कायदेशीरता तपासून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी आणि विस्थापित ग्रामस्थांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या मते, जे-एन-पी-ए प्रकल्पाच्या विकासासाठी स्थानिक नागरिकांनी मोठा त्याग केला, मात्र त्याबदल्यात मिळणाऱ्या पुनर्वसनाच्या हक्कांबाबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न कायम आहेत.